श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. एक ऐकताची निमाले म्हणजे सत्पुरुषांच्या बोलण्यामध्ये असा काही रस असतो, असं काही प्रेम भरलेलं असतं, असा काही त्यांचा अनुभव असतो की त्यांना तुमच्या कल्याणाची तळमळ लागलेली असते. आणि म्हणून त्यांचं बोलणं ऐकून आपण शांत होतो, निवांत होतो, निवतो. त्यांचं बोलणं सतत ऐकतच राहावं असं आपल्याला वाटतं. आणि कितीही ऐकलं तरी आपल्या मनाचं समाधान होत नाही. आणखीन ऐकावं, आणखीन ऐकावं असं वाटतं. त्यांच्या बोलण्यामध्ये अशी काही जादू असते की त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो. परंतु त्यांचं ऐकावं ही बुद्धी मात्र आपल्याला झाली पाहिजे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बरीच माणसं ऐकतात, पण काय सांगितलं हे काही कळत नाही आणि लक्षात राहत नाही. म्हणून नुसतंच ऐकणं काही कामाचं नसून ते ग्रहण करण्याची क्षमता सुद्धा आपल्यामध्ये पाहिजे. जर आपल्याला त्यांचं बोलणं कळलं, समजलं, लक्षात आलं, तर आपण त्याच्यावर विचार करू शकतो आणि खऱ्या अर्थाने आपण ऐकलं असं म्हणता येईल. आणि असं ऐकणं जेव्हा आपलं घडतं, त्याचा परिणाम असा होतो की त्या ऐकण्यामुळे आपला देहभाव नाहीसा होतो. आपल्याला आपल्या देहाचा विसर पडतो आणि त्यांच्या अनुभवाने आपण तद्रूप होऊन जातो. पुन्हा भाऊसाहेब केतकरांचंच उदाहरण बेलसरे साहेब सांगतायत. ते म्हणतात, ज्यावेळेला भाऊसाहेब केतकर रिटायर होऊन गोंदवल्याला राहायला आले, त्यावेळेला महाराज त्यांना म्हणाले, भाऊसाहेब, आजपासून ही सगळी मुलं माझी. त्या क्षणापासून भाऊसाहेबांनी आपल्या सर्व मुलांची काळजी सोडली. इतकी आपल्या मनाची तयारी आहे का? इतका आपण आपल्या गुरूंवर विश्वास दाखवतो का? इतकी आपली त्यांच्या बोलण्यावर श्रद्धा असते का? नाही का? आपण लोक मागं पडतो त्याचं कारण हे आहे की आपल्याला विश्वास नसतो. आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात, आपल्या मनामध्ये शंका येतात की एक संन्यासी माणूस, एक बैरागी माणूस आपल्या मुलांचा सांभाळ कसा काय करेल, असे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. आणि इतकं सांगूनही आपण त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. मग कशी आपली प्रगती होणार हो? पुढची ओवी पाहूया, 175वी. जैसे सरिता ओघ समस्त, समुद्रा माझी मिळत, परी मागवते न समात, परतले नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, समुद्रामध्ये अनेक नद्या येतात आणि आपलं पाणी भरभरून समुद्रामध्ये मिसळतात, परंतु समुद्र काही त्यांना म्हणत नाही की माझ्यामध्ये आता जागा नाही, तुम्ही आता पाणी आणणं थांबवा. असं समुद्र कधीच त्यांना म्हणत नाही. ज्याप्रमाणे समुद्र हा विशाल असतो आणि कितीही नद्यांनी कितीही पाणी आणलं तरी ते सामावून घेण्याची त्याची क्षमता असते, त्याप्रमाणे आत्मस्वरूप हे सुद्धा असंच विशाल आहे. कोणत्याही मार्गाने कितीही जीव या आत्मस्वरूपामध्ये विलीन होण्यासाठी आले तरी आत्मस्वरूप त्या सर्वांना सामावून घेतं.
समात म्हणजे आता जागा शिल्लक नाही असं कधीच ते म्हणत नाही. जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत परी माघवते न समात परतले नाही. नद्यांचं पाणी ज्याप्रमाणे समुद्रामध्ये मिळत जातं आणि जागा शिल्लक नाही म्हणून ते परत ज्याप्रमाणे येत नाही, अगदी त्याचप्रमाणे असंख्य लाखो कोटी जीव या आत्मस्वरूपामध्ये एकरूप होण्यासाठी, तल्लीन होण्यासाठी रोजच येत असतात. परंतु हे आत्मस्वरूप सर्वांनाच आपल्यामध्ये सामावून घेतं. पुढची ओवी बघूया 176वी. तैसिया योगीश्वरांची या मती मिळणी सवे एकवटती परी जे विचारुनी पुनरावृत्ती भजती चिना. जे भगवंताशी योग साधतात त्यांची मती भगवंताशी स्थिर झालेली असते. ती सगळी एका ठिकाणी येते आणि एका जागी स्थिरावते. त्यामुळे त्यांना पुन्हा येणे माहीतच नाही. अशा या सर्व श्रेष्ठ व्यक्तींना ज्ञानेश्वर महाराज योगेश्वर असं म्हणतात. ते म्हणतात, तैसिया योगीश्वरांची या मती मिळणी सवे एकवटती. जेव्हा हे योगेश्वर भगवंताशी एकरूप होतात, तल्लीन होतात, त्यांची मती भगवंतामध्ये एकरूप होते, स्थिरावते. आणि सर्वांची मती एका ठिकाणी आल्यामुळे, एकाच जागी स्थिरावल्यामुळे परी जे विचारुनी पुनरावृत्ती भजती चिना. आणि ते तिथेच स्थिरस्थावर झाल्यामुळे त्यांना पुन्हा येणे कधीच नसते आणि म्हणून त्यांना पुनर्जन्म कधीच प्राप्त होत नाही. आता आपण गीतेच्या 2ऱ्या अध्यायामधला 30वा श्लोक पाहूया. देही नित्यम अवध्यो अयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम् अर्हसि. देही नित्यम अवध्यो अयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम् अर्हसि. देही नित्यम अवध्यो अयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम् अर्हसि. या श्लोकाचा अर्थ आता आपण बघूया. हे भरतवंशजा, हे भारता, हे अर्जुना, या देहामध्ये जो वास करतो त्या आत्म्याचा कधीच वध होऊ शकत नाही. म्हणून कोणत्याही प्राणीमात्रांसाठी तू शोक करण्याची आवश्यकताच नाही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, हा आत्मा सर्वच प्राण्यांच्या देहामध्ये वसलेला असतो आणि तो नित्य असतो, कायम असतो. तो कधीही नाश पावणारा नसतो. त्याचा कधीही वध करता येत नाही. तो अवध्य असतो. अयम, त्याचा कधीही नाश होत नाही.
म्हणून तू कोणत्याही प्राणीमात्राला किंवा माणसांना उद्देशून शोक करू नकोस. आणि हे शोक करणं योग्य नव्हे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, सर्वांच्याच देहामध्ये हा आत्मा वस्ती करून असतो. आत्मा हा अवध्य असतो, म्हणजे त्याचा वध कोणी करू शकत नाही. तो अमृत आहे, त्याचं मरण कधी ओढवत नाही. आणि म्हणून तू सर्वांना मारण्यासाठी तयार हो. मग शोक का बरे करतोस? कारण कितीही जरी देह होऊन गेले आणि त्याच आत्म्याने कितीही जरी देह धारण केले आणि कितीही जरी देह सोडले, तरी देखील तो आत्मा मात्र जशाचा तसाच असतो, शाश्वत असतो. तो आत्मा कसा आहे याचं वर्णन करणारे ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढच्या ओव्या आपण बघूया. ओवी क्रमांक 177. जे सर्वत्र सर्वही देही, जया करिताही घातू नाही. ते विश्वात्मक तू पाही, चैतन्य एक. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, ते चैतन्य, ते चित स्वरूप, ते कसं आहे? तर ते जिवंत आहे, जाणीवमय आहे. अचित म्हणजे जे जड आहे ते. आपण देव कसा पाहिला पाहिजे? तर देव हा सर्वाभूती, सर्वदेही, सर्वत्र पाहिला पाहिजे. तो सगळीकडे आहे हा भाव आपल्या मनामध्ये पाहिजे. जो जो कोणी जिवंत प्राणी आहे त्या प्राण्यांमध्ये तो आहेच. अगदी हीन प्राण्यांपासून ते श्रेष्ठ प्राण्यांपर्यंत प्रत्येक देहामध्ये तो आत्मा आहे. तो आत्मा कसा आहे? तर विश्वात्मक आहे. प्रत्येक देहामध्ये जो असतो त्याला जीवात्मा किंवा देहात्मा म्हणतात. आणि सर्व देहांमध्ये व्यापून असणारा जो अतिविशाल असतो त्याला विश्वात्मा असं म्हणतात. जो या संपूर्ण विश्वाला व्यापून असतो. माझं मन जसं माझ्या देहाला व्यापून असतं, तसा हा विश्वाला व्यापून असणारं मोठं मन म्हणजेच विश्वमन, म्हणजेच हा विश्वात्मा. परमार्थ म्हणजे जसा मी माझ्या देहाला मनाच्या रूपाने व्यापून आहे, त्याप्रमाणे या विश्वाला मी मनाच्या रूपाने व्यापून टाकणे. आणि तो सगळीकडे व्यापून असल्यामुळे या विश्वामध्ये कुठे काय चालू आहे या गोष्टी माझ्या मनाला आपोआप कळतात. इथे ज्ञानेश्वर महाराजांनी शंकर पार्वतीचं उदाहरण दिलं. ते म्हणतात, शंकर पार्वती दोघेही कैलास पर्वतावर असतात, परंतु तरीसुद्धा जगामध्ये कुठे काय चाललंय याचं सर्व त्यांना बसल्या जागी कळतं. कारण का? तर त्यांचं मन विश्वमनाशी तादात्म्य पावलेलं असतं, एकरूप झालेलं असतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझी सुद्धा जाणीव या संपूर्ण विश्वाला व्यापून असते आणि म्हणूनच माझं सुद्धा मन विश्वात्मक झालेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी परमार्थातलं हे विलक्षण असं रहस्य किंवा एक महत्त्वाचं लक्षण या निमित्ताने सांगितलेलं आहे.
परमार्थ करणं, अध्यात्म करणं म्हणजे केवळ पूजापाठ करणे, पोथी पारायण करणे किंवा वारी करणे एवढंच नाही, तर जिथे तिथे तो परमात्मा परमेश्वर आहे, सर्वाभूती तो आहे. त्यामुळे जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत, अशी दृष्टी आपली बदलली पाहिजे. आणि या संपूर्ण विश्वामध्ये तो एकत्वाने राहतो, एकरूप झालेला असतो आणि या संपूर्ण विश्वाला तो व्यापून असतो. हा भाव आपण सतत मनामध्ये जागृत ठेवला पाहिजे. केवळ पूजा केली, वारी केली, पारायण केली म्हणजे तुम्ही परमार्थ करता असा अर्थ होत नाही. तर या भगवंताविषयीची जाणीव निर्माण करणं आणि ती जाणीव सतत जागृत ठेवणं याला परमार्थ म्हणतात. गोपाल कृष्ण भगवान की जय.